मी आणि नाना पाटेकर सर आम्ही विदर्भात गेलो होतो आणि विदर्भातनं आम्ही येत होतो विमानाने परत प्रवास करायला. एअरपोर्टवर आम्ही एक जण आला, फोटो काढायचा आहे. मग मी म्हटलं थांबा, मी काढला. मग पाटेकरांनी चौकशी, काय रे काय करतोस तू वगैरे. मी नगरसेवक आहे म्हणला. अरे वा, कधी नगरसेवक झाला? हे काय म्हणला, मागच्या वर्षी झालो. मग पाटेकर म्हणाले, अरे काय तुझी किती प्रॉपर्टी असेल रे, इस्टेट किती? ते म्हणलं 7-8 कोटी आहे. अरे वा, म्हणलं हे आधीपासून आहे का? नाही म्हणलं आता जमा झाली. मग काय काम करतो नगरसेवक? म्हणून आमच्या बैठका असतात, हे असतं आणि बैठकीचे काहीतरी 200-250 रुपये मिळतात मानधन. तर मग मी उपरोधाने पाटेकरांना म्हणालो, बघा म्हणजे त्यांनी किती दिवस रात्र बैठकी घेतल्यात. तर आपल्याकडे गंमत अशी असते की सायकलीवर जाणारा माणूस राजकारणात आला, काही काळ झाला की लगेच त्याची 4 व्हीलर 2-4 4 व्हीलर असं आपल्याला चित्र सगळीकडे दिसताना आपल्याला ते अनाकलनीय वाटत राहतं. ही गंमत आपण खूप आधीपासून बघत आलेलो आहे. किंबहुना गल्लीत गोंधळमध्ये आपण तो सीन पण घातला की नारायण वाघ सायकलीवर प्रचार करताना आपण दाखवलेला आहे आणि नंतर गाडी येते त्याच्याकडे. तर हे सगळं आपण खूप बारकाईने बघत आलोय आणि नेहमी राजकारणात आलेल्या माणसाचा त्यांचा वैयक्तिक विकास होतो हे आपण निश्चितपणे पाहतो. अपवादात्मक बरेच राजकारणी असे आहेत ज्यांनी स्वतःबरोबर समाजाचंही कल्याण केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे, बऱ्याच गावांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं चित्र त्यांनी आणलेलं आहे आणि त्या राजकारण्यांचं काम वादातीत आहे. पण बरेच राजकारणी असेही दिसलेले आहेत, त्यामुळे आपण त्या सगळ्या ह्याच्यावर टिप्पणी करत असतो. ती गोष्ट एक नेहमी मी सांगतो.